काल मातोश्री परिसरामध्ये पुन्हा ड्रोनच्या घिरट्या। मातोश्रीवरून पोलीस आणि नियंत्रण कक्षाला फोन आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। काहीतरी संशयास्पद वाटल्याने मातोश्रीवरून फोन आला। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली असता आजूबाजूच्या परिसरात सुरू असलेल्या एका प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी हे ड्रोन उडवल्याची माहिती समोर येते। एप्स्टीन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा एकदा भाष्य। राजकीय उलथापालथ होण्याच्या शक्यतेवर चव्हाण ठाम आहेत। एप्स्टीन फाईल संदर्भात आणखी कागदपत्र समोर येणार आहेत। भारतातली अनेक नावं या फाईलमध्ये असल्याची चव्हाणांची माहिती। नवी मुंबई विमानतळ आजपासून सेवेमध्ये दाखल होत आहे। नवी मुंबईहून आता बंगळुरू, हैदराबाद, कोची, गोवा आणि अहमदाबादसाठी उड्डाणं सुरू होणार आहेत। एअर इंडिया, अकासा, इंडिगो एअरलाइन्स, स्टार एअर या कंपन्या प्रवाशांना सेवा देणार आहेत। आमच्या भूमिपुत्रांच्या जागेवर हे जे एअरपोर्ट उभं राहिलं आहे आणि त्याच्यातून पहिल्या फ्लाईटने आम्ही जातो, हे आम्हाला खूप आनंद आहे आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही यासाठी। आमचं असं ठरलं होतं की जिथे पण ही फ्लाईट जाईल, म्हणजे दिल्ली, मुंबईमधून कुठूनही फ्लाईट जाईल, गोवा, तर तिथे आपणही जाऊ। तर ही पहिली फ्लाईट हैदराबादला जाते। त्या अनुषंगाने आम्ही या फ्लाईटची बुकिंग पहिल्या दिवशी केली होती। स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या गावचा सरपंच आहे। आम्हाला 3 वर्षापूर्वी फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की या विमानतळावरून जो पहिला विमान उडेल तो दिबा पाटील साहेबांच्या नावानेच उडेल, पण प्रत्यक्षात असं काही झालेलं नाही आहे। म्हणून आमच्या भावना दुखावल्यात, त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आलो। आम्ही केवळ ह्याच कारणासाठी बुकिंग केली होती की साहेब दिबा पाटील साहेबांच्या नावाने जर विमान उडला नाही तर आमचा विमानाच्या दरवाज्यात निषेध असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।